नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजच्या मापावरून प्रिन्स कट ब्लाऊज कसा कट करायचा आहे तो साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर 32 साइज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज कसा कट करायचा आहे तो कट करून दाखवणार आहे। तर ब्लाऊज वरून माप घेऊन आपल्याला आज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघायची आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनल साठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ब्लाऊज वरून माप घेऊन आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज कट करायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, प्रिन्स कट ब्लाऊज कट करण्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे बघा। तर एवढं साहित्य तर आपल्या घरी असू शकतं। तर आपल्याला ब्लाऊज शिकायचा आहे म्हणल्यानंतर एवढं साहित्य आपल्याला घ्यावं लागणार आहे बघा। तर हा आहे इंच टेप, तर ही पेपर आहे, ही कातर घ्यायची आहे, पेन, पट्टी आणि इथं मापाचा ब्लाऊज। तर आता मापाच्या ब्लाऊज वरून घरच्या घरी आपल्याला पेपर कट करून बघायचा आहे। तर कशा पद्धतीने पेपर हा कट करायचा आहे ते दाखवणार आहे। तर साधी आणि सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी ही पेपर कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी असाच पेपर कट करून तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर तुमचाही ब्लाऊज खूप छान बसेल। तर या पद्धतीने आपल्याला इथं आता पेपरची घडी टाकायची आहे बघा। असा पेपर इथे मी ठेवलेला आहे। तर आता जुन्या ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला इथं माप घ्यायचे आहे। तर माप घेत असताना कशा पद्धतीने माप घ्यायचे आहेत बघा। तर ब्लाऊज आपल्याला सव्वाशी ठेवायचा आहे बघा। असा सव्वाशी ब्लाऊज ठेवल्यानंतर इथं काय करायचं आहे, शोल्डर पाशी टेप ठेवायचा आहे आणि इथून ते इथपर्यंत या पद्धतीने बघा असा थोडासा कपडा ओढूनच धरायचा आहे। तर ब्लाऊजची पूर्ण उंची ही 12 इंच आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची 12 इंच आहे। तर त्यात आपल्याला समोरच्या भागासाठी 1.5 इंच जास्त घ्यायचा आहे। तर 13.5 इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आपल्याला बघा। 13.5 इंचावर इथं उंचीचं माप टाकलेलं आहे। पाठीमागच्या भागासाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे। तर ते अर्धा इंच कशासाठी घेतलेलं आहे तेही तुम्हाला शेवटी सांगणार आहे। तर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। तर ब्लाऊजच्या मापावरूनच माप घेऊन छातीची घडी टाकायची आहे बघा। ब्लाऊज असा ठेवायचा आहे आणि इथून ते इथपर्यंत आपल्याला छातीची घडी बघायची आहे। ज्या साइडने आपण हुक लावतो त्या साइडने आपल्याला छातीची घडी बघायची आहे आणि ज्या साइडला हुकाचे घर आहेत त्या साइडला बघायचं नाही, कारण की इथं हुकाची पट्टी ही वाढवून लावलेली असते। म्हणून आपल्याला हुक ज्या साइडला लावतो त्या साइडनेच छातीचं माप घ्यायचं आहे। तर आता छातीचं माप घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं आहे बघा। टेप हा इथं ठेवायचा आहे, हुकाच्या पट्टीपासून ते ब्लाऊजची फिटिंग जिथपर्यंत आलेली आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छातीची घडी बघायची आहे। तर हा 32 साइजचा ब्लाऊज आहे। तर 32 साइजच्या ब्लाऊज साठी आपल्याला छातीची घडी येणार आहे 8 इंच। तर 8 इंचावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। 8 ची घडी आपल्याला इथं टाकायची आहे पेपरवर बघा। 32 साइज मापाच्या ब्लाऊजची पेपर कटिंग साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर छातीची घडी इथं 8 इंचावर टाकलेली आहे। तर हा 32 साइजचा ब्लाऊज आहे। तर यात आपल्याला आता शिलाई मार्जिन साठी अंतर हे जास्त घ्यायचं आहे। तर ते अंतर कशा पद्धतीने घ्यायचं आहे, आपल्याला 1.5 इंच अंतर पुढे जास्त घ्यायचं आहे। तुम्हाला जर या ठिकाणी 2 इंच अंतर जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही 2 इंच ही घेऊ शकता। तर इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी अंतर जास्त घेतलेलं आहे बघा। इथून इथपर्यंत छातीची घडी 8 इंचावर घेतलेली आहे। आता 8 इंचाच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी ठेवायचं आहे। तर 9.5 इंचाची आपली पेपरची घडी येणार आहे। तर इथं आता काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर बघायचा आहे। तर चार्ट नुसार मी 32 साइज साठी शोल्डर घेणार आहे 5.25 इंच बघा। शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे आणि आता इथं काय गळ्याची गळारुंदी टाकायची आहे। तर गळारुंदी घ्यायची आहे 2.25 इंचावर बघा। गळारुंदी घेतलेली आहे 32 साइज साठी 2.25 इंच आणि पूर्ण शोल्डर होतं आपलं 5.25 इंच। तर आता इथं शोल्डरचं माप बघायचं आहे। तर 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्या इथं गळारुंदीचं आणि शोल्डरचं माप टाकून झालेलं आहे बघा। या पद्धतीने शोल्डर आणि गळारुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर इथं आता काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे।
तर मुंड्याचं माप इथं आपल्याला बघा 5.5 इंचावर टाकायचं आहे। मुंड्याचं माप हे 5.5 इंचावर टाकायचं आहे। तर यात बघा मुंड्याचं माप 5.5 इंच आहे। तर ही रेष इथं जोडून घ्यायची आहे। तर ताईंनो बघा तुम्हाला घर बसल्या ब्लाऊजची पेपर कटिंग शिकता येते। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं पेपर कट करून दाखवत आहे। काही समजत नसेल तर विचारत चला। तर बघा या पद्धतीने इथं माप घेतलेले आहेत। पूर्ण शोल्डर हे 5.25 इंच घेतलेलं होतं। तर इथं गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 3 इंच घेतलेला आहे। तर मुंड्याचं माप इथं 5.5 इंचावर टाकलेलं आहे। आता बघायचं आहे आपल्याला समोरच्या गळ्याची उंची। तर समोरच्या गळ्याची उंची बघा या पद्धतीने बघायची आहे। तर समोरच्या गळ्याची उंची ही आपल्याला इथं बघा टेप असा ठेवायचा आहे आणि बरोबर बघायचं आहे। तर 5 इंच या गळ्याची उंची आहे। तर बघा ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे। तर या ब्लाऊजचा गळा कमी आहे म्हणून मी इथं 5 इंच गळा घेतलेला आहे। बघा 5 इंचावर गळ्याच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर खालच्या साईडला इथं आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। तर वरच्या साईडला 2.25 इंच घेतलेला आहे, कारण की खालच्या साईडला गळा हा आपला पसरट असतो, त्यासाठी खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे। तर आता इथून ही एक रेष अशी ओढून घ्यायची आहे आणि यातून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने खालच्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथून 1 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथं समोरच्या गळ्याला आकार देऊन झालेला आहे। तर ताईंनो तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज वरून माप घेऊन प्रिन्स कट ब्लाऊज कसा कट करायचा आहे ते सविस्तर मध्ये माहितीही देत आहे आणि पेपर साध्या आणि सोप्या पद्धतीने माप टाकून कट करून दाखवणार आहे। तर आता कमरेचं माप बघायचं आहे खालच्या साईडला। तर कमरेच्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे। तर इथं काय करायचं आहे आता 7.5 इंचावर इथं खालच्या साईडला आखून घेतलेला आहे बघा 7.5 इंचावर। तर या पद्धतीने इथं ही रेष ओढून घ्यायची आहे। ही सरळ रेष इथं ओढून घेतलेली आहे। तर खालच्या साईडला 7.5 इंच घेतलेला आहे छातीची घडी आणि वरी छातीची घडी ही 8 इंचावर टाकलेली आहे। आणि इथं काय करायचं आहे आपल्याला आता इथं मी 1.5 इंच हे जास्त घेणार आहे। तर बघा 1.5 इंच खालच्या साईडला ही बरोबर घ्यायचं आहे आणि ही रेष इथं जोडून घ्यायची आहे। बघा मैत्रिणींनो साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बघा ब्लाऊज वरून माप घेऊन 32 साईज मापाच्या ब्लाऊजची प्रिन्स कट पेपर कटिंग करण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे। तर इथं आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर समोरच्या भागासाठी आपल्याला मुंड्याला 1 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे। तर आकार देत असताना गोलाकार मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। तर समोरच्या भागासाठी इथे मी 1 इंचावर मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। ब्लाऊजची फिटिंग ही इथं येणार आहे। तर इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायचं आहे। तर इथं पुढे 1.5 इंच ही शिलाई मार्जिन साठी घेतलेला आहे। प्रिन्स कट ब्लाऊजला टक्स टाकण्यासाठी इथं टक्स पॉइंट काढायचा आहे। बघा इथं वरून आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे। तर 9 इंचावर इथं एक टिक करून घ्यायची आहे। वरून 9 इंचावर इथे एक टिक करून घेतलेली आहे। तर आता इथून काय करायचं आहे या साईडला बघा इथून इथपर्यंत मी 3.25 इंच अंतर घेणार आहे। 3.25 इंच अंतर इथं घेतलेलं आहे। तर खालच्या साईडला ही बरोबर 3.25 इंच अंतर घ्यायचं आहे आणि ही रेष इथं जोडून घ्यायची आहे। बघा तर खालच्या साईडला आपलं अर्धा इंच अंतर हे जास्त होतं, तर इथं ही रेष जोडून घ्यायची आहे। तर अर्धा इंच अंतर हे कशासाठी घेतलं होतं ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे। बघा तर या पद्धतीने इथं ही अर्धा इंचावर रेष ओढून घेतलेली आहे। प्रिन्स कटला आकार देण्यासाठी मुंड्यामध्ये आपल्याला 1.25 इंच अंतरावर एक टिक करून घ्यायची आहे आणि प्रिन्स कटला बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा आकार देत असताना पूर्ण मुंड्यातून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो किती छान आकार इथं आलेला आहे। तर खालच्या साईडला टक्स साठी आपल्याला 2 इंचावर एक टिक करायची आहे आणि खालून वरी आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे। पुन्हा वरून हा बघा प्रिन्स कटचा आकार खालच्या साईडला जोडून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजला कसा आकार द्यायचा आहे तेही इथे तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे। तर इथं 2 इंचचा टक्स घेतलेला आहे। तर एवढंच अंतर आपल्याला आता समोरच्या साईडला जास्त घ्यायचं आहे, कारण की हे 2 इंचाचा अंतर हे शिवणामध्ये असं जाणार आहे, म्हणून समोरच्या साईडने 2 इंच अंतर हे जास्त घ्यायचं आहे। खालच्या साईडला 2 इंच अंतर जास्त घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच अंतर जास्त घ्यायचं आहे। तर इथं शिवणामध्ये आपला अर्धा इंच अंतर जाणार आहे, म्हणून
वरच्या साईडला अर्धा इंच अंतर हे जास्त घ्यायचं आहे आणि ही एक रेषा इथं जोडून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे आणि मापही व्यवस्थित दाखवलेले आहेत। तर खालच्या साईडला अर्धा इंच अंतर हे जास्त घेतलेलं, तर बघा इथं 3.25 इंचाची जी रेष वळलेली होती तर इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि या 2 इंचच्या टक्सापासून ते इकडं 2 इंच पुढे अंतर जास्त घेतलेलं आहे तिथपर्यंत ही तिरपी रेषा ओढून घ्यायची आहे। तर आता इथं आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे। तर समोरच्या साईडचा इथं माप टाकलेले आहेत आणि समोरच्या बाजूचा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा। तर खालचा आणि वरचा पेपर एकसाथ कट करून पुन्हा खालच्यावर तुम्हाला माप टाकून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला घर बसल्या बघा प्रिन्स कट ब्लाऊजची, फोरटक्स ब्लाऊजची, कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग घरच्या घरी बघायला मिळते। तर आमच्या वेळेस असं नव्हतं, तर आम्हाला कुठेतरी शिवण क्लास लावावा लागत होता। तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला ही पेपर कटिंग नक्कीच जमणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला माप घेऊन दाखवलेले आहेत आणि जसे माप घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीने इथं पेपरवर माप टाकून पेपर कट करून दाखवलेला आहे। तर तुम्हाला हे अशा पद्धतीने, तुमचा जर 32 साईजचा माप आहे तर तुम्हाला याच पद्धतीने माप टाकून घ्यायचं आहे। माप बरोबर टाकून अशा पद्धतीने तुम्हाला पेपर कट करायचा आहे आणि तोच पेपर ब्लाऊजवर ठेवून ब्लाऊज कट करून शिवून तयार करायचा आहे। तर तुम्हाला ही पद्धत माझी नक्कीच जमणार आहे, कारण की साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट इथं पेपर कट करून दाखवलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने हा पेपर कट झालेला आहे। तर 2 इंचाचा इथला टक्स साईडला निघालेला आहे। तर आता मागच्या भागाची तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। तर ते कशा पद्धतीने माप घ्यायचे आहे तेही बरोबर सविस्तर मध्ये सांगणार आहे। बघा समोरच्या भागातलाच हा खालचा पेपर आहे। तर आपल्याला उंची आता खालच्या साईडने बघायची आहे, म्हणजे इथं अर्धा इंच समोरच्या भागासाठी अंतर जास्त घेतलेलं होतं। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 12 इंच, त्यात 1 इंच घेऊन आपल्याला 13 इंचाची मागच्या भागासाठी उंची टाकायची आहे। तर शोल्डरचं माप हे 5.25 इंचावर घ्यायचं आहे आणि गळा रुंदी 2.5 टाकायची आहे आणि शोल्डर 3 इंच घ्यायचं आहे। तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने जशी समोरच्या भागाला आपण माप टाकलेली आहेत तसेच मागच्या भागासाठी टाकायचे आहेत। फक्त मागच्या भागासाठी आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि मुंड्याचं माप हे 5.5 इंचावर टाकायचं आहे। समोरच्या मुंड्याला आणि मागच्या मुंड्याला एक समान अंतरावर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार मी एकसाथ कट करून घेतलेला होता, कारण की समोरच्या भागाला अर्धा इंच अंतर जास्त होतं आणि मागच्या भागाला अर्धा इंच अंतर कमी आहे, म्हणून हे आता इथं अर्धा इंच अंतर असलेलं हे वरच्या साईडने कट करायचं आहे आणि खालच्या साईडला आपलं मुंड्याचं माप हे इथं बरोबर येणार आहे आणि मुंड्याला आकार आपल्याला मागच्या भागासाठी 1.5 इंचावर टाकायचा आहे। तर छातीची घडी घ्यायची आहे 8 इंच, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी सोडलं तर 9.5 इंचावर आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। तर कमरेच्या साईडला आपल्याला 7.5 इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच घ्यायचं आहे। तर मुंड्याला 1.5 इंचावर आकार देऊन बघा अशा पद्धतीने गोल आकार देऊन साईडने उरलेला थोडा थोडा पेपर इथं कट करून घ्यायचा आहे, कारण की समोरच्या भागासाठी हा पेपर कट करून घेतलेला होता तर मागे बरोबर करून याला इथं घेतलेला आहे। तर वरच्या साईडला अर्धा इंच अंतर जास्त आहे, तर तेही अर्धा इंच अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं गळ्याची उंची टाकायची आहे, तर गळ्याची उंची ही बघा 9 इंचावर टाकायची आहे आणि खाली आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। तर गळा रुंदी आहे 2.25 इंच। तर अशा मध्ये आपला गळा इतका सुंदर तयार होणार आहे। थोडासा जर गळा आपण डीप मध्ये काढलं तर या गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येते आणि अंगामध्ये गळा हा व्यवस्थित बसतो। तर बघा इथं गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 2.5 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन अशा गोल आकारामध्ये हा गळा कट करून घ्यायचा आहे। तर बघा किती छान गळा इथं कट करून झालेला आहे। बघा कटोरी ब्लाऊजच्या मापावरून इथं प्रिन्स कट ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे। तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर 32 साईजचा म्हणल्यानंतर छातीची घडी ही 8 येणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग करून दाखवलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। घरच्या घरी तुम्ही हे असा पेपर कट करून बघा, तुम्हाला ही नक्की जमेल। या ब्लाऊजच्या बाहीचा पेपर कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, कारण की आता व्हिडिओ मोठा होणार आहे आणि मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला बघायला कंटाळा येईल। तर यासाठी इथं मी बाही कट करून दाखवलेली नाही, पुण्याच्या व्हिडिओमध्ये बाही कट करून दाखवणार आहे।